सगळ्यांना माझा जय भीम. श्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीनिमित्त तुमच्यासाठी एकदम कडक आणि इंटरेस्टिंग असा व्हिडिओ एडिटिंग घेऊन आलेलो आहे. तर व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर स्टार्ट करूया आपल्या व्हिडिओला. सर्वात आधी आपल्याला पिक्सल लॅब ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचे. पिक्सल लॅब ॲप्लिकेशन ओपन केल्याच्या नंतर प्रोजेक्टवरती क्लिक करायचे. प्रोजेक्टवरती क्लिक केल्याच्या नंतर प्लसवरती क्लिक करायचे, मीडियावरती क्लिक करायचे आणि आपल्याला ओव्हरले व्हिडिओ घेऊन टाकायचे. हावाला ओव्हरले व्हिडिओ घेऊन टाकायचे. तर याला जिथं आपले बीट संपत आहेत 15 पर्यंत घेऊन टाकायचे आणि कट करून टाकायचे. ओके, हा झालेला आहे. तर आपल्याला अजून प्लसवरती क्लिक करायचे, मीडियावरती क्लिक करायचे आणि हा वेलकम टू भीम जयंती हा घेऊन टाकायची. पी एन जी घेतल्याच्या नंतर याला तुमच्या हिशोबाने फिक्स करून टाका. ओके, सेकंड बीट पर्यंत वाढून घ्यायचे. अजून प्लसवरती क्लिक करायचे, मीडियावरती क्लिक करायचे. सगळ्यांना माझा हा घेऊन टाकायचे. याची साईज वाढून घ्यायची. ओके, याला पण सेकंड बीट पर्यंत वाढून घ्यायचे. हे फिक्स आलेलं आहे. प्लसवरती मीडियावरती क्लिक करायचे, जय भीम हा पण घेऊन टाकायचे. ओके, याची साईज पण वाढून घ्यायची. सेकंड बीट पर्यंत वाढून घ्यायचे. ओके, हे अशा प्रकारे झालं आहे. ओके, हे काम झालेलं आहे. एक PNG घ्यायची आहे आपल्याला. तुम्हाला कमिंग सून बनवायचं असेल तर कमिंग सून बनवू शकता आणि करंट व्हिडिओ बनवायचा असेल तर करंट व्हिडिओ पण बनवू शकता. तर मी व्हिडिओ बनवतो. अशा प्रकारे आपली PNG असेल. PNGला कुठंच काही करायचं नाही आहे आणि या सेकंड बीटपर्यंत त्याला पूर्ण वाढून घ्यायचं आहे. ओके, तर आपलं काम झालेलं आहे. यानंतर आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांचे सगळे फोटो ॲड करून घ्यायचे. फुल कम्प्रेशन एरिया, सेकंड बीट कट करून टाका. प्लसवरती क्लिक करा, मीडियावरती क्लिक करा आणि अशा प्रकारे आपल्याला सगळे फोटो ॲड करून घ्यायचे. मी ॲड करून घेतो, तुम्ही पण ॲड करून घ्या. ओके, तर अशा प्रकारे आपले सगळे फोटो ॲड करून झालेले आहेत. सगळे फोटो ॲड करून झाल्याच्या नंतर आपल्याला इथे 15 वरती यायचं आहे.
15वरती यायचं आहे आणि प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती क्लिक करायचं आहे आणि इथनं आपल्याला ही वाली PNG ॲड करून घ्यायची आहे. ही वाली PNG ब्लॅक शॅडो. तर अशा प्रकारे ते फिट होऊन जाईल. तर याला शेवटपर्यंत वाढून घ्यायचं आहे. ओके, अशा प्रकारे शेवटपर्यंत वाढून घ्यायचं आहे आणि अजून 15वरती यायचं आहे, प्लसवरती क्लिक करायचं, मीडियावरती क्लिक करायचं आहे आणि आपल्याला ही महामानव जयंती कमिंग सून बनवा किंवा साधा व्हिडिओ बनवा, काही प्रॉब्लेम नाही आहे. दोन्ही PNG दिलेले आहेत, तर त्या सिलेक्ट करून तुम्ही व्हिडिओ बनवू शकता. तर मी जयंतीची बनवतो, प्लसवरती क्लिक करा. अशा प्रकारे तुम्ही ॲडजस्ट करून घ्या तुमच्या हिशोबाने. ओके, तर याला शेवटपर्यंत वाढवून घ्यायचं आहे. ओके, हे काम झालेलं आहे. तर आता फर्स्टला येऊन जा, फर्स्ट बीटवरती मीडियावरती क्लिक करा आणि ही वाली PNG ॲड करून घ्या. ओके, हे अशा प्रकारे फिक्स होऊन जाईल. तर याची साईज थोडी वाढून घ्या. ओके, तर याला पण शेवटपर्यंत वाढून घ्या. ओके, हे पूर्ण काम झालेलं आहे. तर आता आपल्याला ह्या सर्व PNG आणि फोटोवरती सेक इफेक्ट ॲड करायचं राहिलं आहे. तर सेक इफेक्ट ॲड करून घेऊ. इफेक्ट प्रीसेटवरती क्लिक करायचं आहे. इफेक्ट प्रीसेटवरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला इथं हे सेंटरमधले जे PNG आहे त्याच्यावरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करायचं आणि इफेक्ट कॉपी करून घ्यायचे. कॉपी केल्याच्या नंतर अजून आपल्याला बॅक यायचं आहे. बॅक आल्याच्या नंतर बीटमार्क प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. आपल्याला फर्स्ट PNGवरती यायचं आहे, इफेक्टवरती यायचं आहे आणि पेस्ट करून टाकायचं आहे. त्या प्रकारे सेकंड बीटवरती जायचं आहे, PNGवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करायचं आणि इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं आहे. असं जिथे पण करून टाकायचं आहे. पेस्ट. अशा प्रकारे आपले इफेक्ट हे पेस्ट झालेले आहेत. त्यानंतर आपल्याला बॅक यायचं आहे. बॅक आल्याच्या नंतर इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि हा वाला इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी केल्याच्या नंतर बीटमार्क प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. महामानव जयंती PNG वरती हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. ओके, त्यानंतर आपल्याला बॅक यायचं आहे. बॅक आल्याच्या नंतर इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. इफेक्टवरती क्लिक केल्याच्या नंतर ही वाली जी PNG आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. इफेक्टवरती क्लिक करायचं, इफेक्ट कॉपी करायचं आहे. बॅक यायचं आहे. बॅक आल्याच्या नंतर बीटमार्क प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. इथून 15च्या नंतर आपण जे PNG ॲड केली होती त्या PNGवरती हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं आहे. ओके, त्यानंतर आपल्याला बॅक यायचं आहे. बॅक आल्याच्या नंतर इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि हा फोटोवरचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी केल्याच्या नंतर आपल्याला बीटमार्क प्रोजेक्टवरती जायचं आहे आणि हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा फोटोवरती. अशा प्रकारे मी इफेक्ट पेस्ट करून घेतो. तुम्ही पण पेस्ट करून घ्या. तर आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे. तर त्यानंतर आपल्याला व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी ॲरोवरती क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे.